म्हाका ही प्रेस कॉन्फरन्स दाखोवपाचो मेन उद्देश म्हणल्यार अवेरनेस. काल जे सर्क्युलर काडला ताजेर कित्याक आपल्याक खबर ना अशें कोणाकूय जावपाक जायना आनी कितें बारीक कितें क्वेरी जाता मिसअंडरस्टँडींग जाता तें सगळें क्लॅरिफाय करता. पयलीं म्हणल्यार NEP आमी इम्प्लिमेंट करपाचे 3रे वर्स. 2 वर्सां फाटीं आमी NEP फावंडेशनल लेवल 1 लायली. परत ती फावंडेशनल लेवल 2 लायली आनी 9वेक लायली. अंदू 3rd वर्स आमचें आमी फावंडेशनल लेवल 3 वता. नेक्स्ट म्हणल्यार 9वेक लायिल्ले अंदू 10वेक वता आनी 3री आनी 6वी हातून ह्या 2 स्टेजीक म्हणल्यार सगळ्यो आमच्यो स्टेजीस फावंडेशनल, प्रेपरेटरी, मिडल आनी सेकंडरी हाची पयली स्टेज और फुडली स्टेज ह्या वर्साच्यान सुरू जाता. आनी त्या खातीर आमी एक स्टियरींग कमिटी केल्ली NEP इम्प्लिमेंट करपाक आनी त्या स्टियरींग कमिटीन एक डिसिजन घेतिल्लें की पयलीं जे आमचे एकाडेमीक इयर जुनान सुरू जाताले ते एप्रिलाच्यान सुरू करचें म्हणून. आनी त्या खातीर आमी आमचे रूलूय एमेंड करचे पडले. रूल 21 एमेंड केलो. सो रूल एमेंड करतकीर ताजेर थोडे पेरंट्स कोर्टान गेले आनी कोर्टान आमची बाजू उचलून धरली आनी इट इज मेड व्हेरी क्लियर की रुला प्रमाणे आमी कितें करूंक शकता. तो रूल आमी नोटिफाय केल्लो. 12 मार्चाक आमचे ड्राफ्ट नोटिफिकेशन आयिल्लें. ताजेर ऑब्जेक्शन्स थोडी आयिल्ली. तुमकां हांव एक्झॅक्ट नंबरूय सांगता. 4047 ऑब्जेक्शन्स आयिल्ली. ती 3946 इंडिविज्युअल्साची आशिल्ली. असोसिएशनाची 9 ऑब्जेक्शन आशिल्ली. 89 ऑब्जेक्शन वर फ्रॉम PTA एंड सम एक्स पॉलिटिशियन्स 3. अशी टोटल 4047 ऑब्जेक्शन्स आशिल्ली. आतां तुमकां एक प्रश्न पडटलो इतली ऑब्जेक्शन्स आमी स्क्रुटिनी कशी केली. सो तुमकां ती पळोवपाक आमी दिता. तुमी पळया. सो इट इज नॉट लायक वेगळी वेगळी ऑब्जेक्शनां आसा म्हणून. मोस्टली सेम ऑब्जेक्शन्स आसा, सेम कॉपीज, फक्त सायनी आनी नांवां वेगळ्या वेगळ्या इंडिविज्युअलांची आसा. सो त्या खातीर आमचें काम कमी जालें. पूण आमी प्रत्येक एप्लिकेशन स्क्रुटिनी केला आनी क्रेडीट गोज टू द टीम फ्रॉम SCIT. रातचे बसून तांणी हें सगळें काम केलें. सो अगेन दॅट नीड्स टू बी एप्लॉडेड. आनी आतां जे आमी काल सर्क्युलर काडला टर्म्स एंड कंडिशन आतां ऑर्डर काडल्या. ऑर्डर काडची पडली कित्याक नोटिफिकेशनान व्हेरी क्लियरली म्हणला की डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ऑर्डर काडटलो. सो काल आमी ऑर्डर काडल्या. त्या ऑर्डरीन आमी टर्म दिल्ले आसा. त्या टर्म्सान 220 दीस दिल्ले आसा. समर वेकेशन केन्ना जातलें, दिवाळी वेकेशन केन्ना, गणेश चतुर्थी सुटी केन्ना जातली आनी क्रिसमस ब्रेक केन्ना जातलो, हें सगळें दिल्लें आसा. आनी तातूंत आनी एक आमी काल कॉरिजेंडम काडला. पयलीं आमी एक सर्क्युलर इश्यू केल्लें की एकाडेमीक इयर 1 एप्रिलाच्यान स्टार्ट जातलें म्हणून. सो बिकॉज ऑफ सर्टन सजेशन फ्रॉम पेरंट्स आनी स्टेक होल्डर्स ते आमी इन्स्टेड ऑफ 1 एप्रील 7 एप्रिलाच्यान करता. आनी 7 एप्रिलाच्यान टील द एंड ऑफ एप्रील 11:30 मेरेनूच स्कूल आसतलें. त्या खातीर पयलीं जे सर्क्युलर काडिल्ले ताका आमी कॉरिजेंडम काडला. सो मेकिंग इन्स्टेड ऑफ 1 एप्रील 7 एप्रील बाकीचे सगळे कंडिशन सेम आसतले. त्या सर्क्युलरान आमी व्हेरी क्लियरली म्हणला की एंटायर मे वील बी वेकेशन, समर वेकेशन. सो 1 मे ते 4 जून ह्या 2025चे आतां वेकेशन आसतलें, समर वेकेशन. पयली ते 5वी आनी 11वेच्यो क्लासी जुनानूच सुरू जातल्यो. कित्याक 11वेची एडमिशन्स 10वेचो रिजल्ट जातकीरूच जाता. सो अशे सगळे इश्यू मांडपा खातीर ही प्रेस कॉन्फरन्स आपयल्ली. जे ऑब्जेक्शन्स आशिल्ले ते तुमी पळोवंक शकता. केन्ना यू कॅन जस्ट गो थ्रू. जनरल तशी थोडी ऑब्जेक्शन्स आशिल्ली. डायरेक्टर SCIT मॅडम यू कॅन एनलायटन. जशें डायरेक्टर एज्युकेशनान सांगलें की ऑब्जेक्शन्स आमकां
15 दीस दिल्ले ऑब्जेक्शन्स फायल करपाक टू ऑल द स्टेक होल्डर्स, पेरेंट्स आनी इंडिविज्युअल्स. त्या प्रमाणे आमकां थोडी ऑब्जेक्शन्स आयली आनी जो लास्ट डे आशिल्लो दॅट इज 27 त्या दिसाक सांजची 5:30 आमकां जवळ जवळ 3000 ऑब्जेक्शन डीच्या ऑफिसाक आयली. ताणी ती आमकां फॉरवर्ड केली टू प्लेस इट बिफोर स्टेरींग कमिटी. स्टेरींग कमिटीची मिटींग काल जाली दॅट इज 28. पण स्टेरींग कमिटीच्या मुखार दवरचे पयलीं ती सगळी आमकां सेग्रिगेट आनी स्क्रुटिनायज करपाची आशिल्ली. सो आमची टीम ऑफ SCRT ऑफिसर्स आनी लेड बाय सरिता गाडी ताणी ते लेट आवर्स बसून सगळी स्क्रुटिनायज केली आनी सेग्रिगेट केली. सेग्रिगेट करतना तुमकां डीन सांगलाच की कितें नंबर आशिल्लो तो. आनी आमकां तें जे लक्षांत आयलें की तांचो एक सायक्लोस्टायल फॉर्मॅट जो आमी म्हणटा तसोच चडशो ऑब्जेक्शनाचो तसोच आशिल्लो, इन्क्लुडींग PTAची ऑब्जेक्शन आनी इन्क्लुडींग असोसिएशनाचें ऑब्जेक्शन इन सेम फॉर्मॅट. सो तांची स्क्रुटिनी थोडीशी करपाक आमकां सोंपें गेलें आनी त्या प्रमाणे मागीर सगळे पॉयंट्स जॉट डावन केले ह्या टिमीन. कॉमन ऑब्जेक्शन्स आनी इंडिविज्युअल कन्सर्न हे सगळे एक 20 पॉयंट स्टेरींग कमिटीच्या मुखार दवरले. तातूंत जो पयलो मुद्दो आशिल्लो ऑब्जेक्शन्स जी आशिल्ली वॉज अबावट दी टेम्परेचर कंडिशन, जो मेन हे आशिल्लो. तो जेन्ना आमी स्टेरींग कमिटीच्या मुखार दवरलो तेन्ना एक जे डिस्कशन जालें तें म्हणजे CBSEची स्कुलां, ICSEची स्कुलां जी गोंयांत आसात तातूंतय भुरगींच वतात आनी ती सगळी एप्रील म्हयन्यान चालू आसता. दुसरो विशय जो आयलो डिस्कशनाक तो म्हणजे चडशा स्कुलांनी 10वेच्या खातीर 12वेच्या खातीर रेमिडियल क्लासीस अशें करून समहाव एप्रिलान भुरग्यांक आपोवन तांच्यो क्लासीस चलतात. सगळीं चडशीं स्कुलान घेतात आनी हें आमकां स्कुलांनीच सांगलें कारण टिचर्सांचें जेन्ना कन्सल्टेशन जातालें तेन्ना आमकां एक नजरेक आयिल्लें की टिचर्स आर वर्किंग, स्टुडंट्स आर ऑल्सो कॉल्ड इन द मंथ ऑफ एप्रील. आतां हें सगळें ऑफिशियल जालें जेन्ना हें सर्क्युलर डिपार्टमेंटांतल्यान गेलें तेन्ना. परत गरमेची कन्सिडरेशन आमी पयलींच केल्लें आनी ताजे खातीरूच 11:30 असो म्हणून तो टायम केलो. जेणे करून चड हीट जाता पर्यंत भुरगीं क्लासीन आसची न्ही. सो हाचें डिसिजन पयलींच घेतिल्लें आनी हें अशें डिसिजन आशिल्ल्या कारणान कमिटीक दिसलें की जर हीट वेव येता किंवा एक्स्ट्रीम कंडिशन्स येता तेन्ना हाज्या पयलीं जशें डिपार्टमेंट सर्क्युलर स्कुलांक इंटिमेशन धाडटालें की स्कूल बंद दवरा किंवा भुरग्यांक धाडा, तसो डिसिजन आतांय गव्हर्मेंटाक आनी डिपार्टमेंटाक घेवपाक मेळटलो इन केस ऑफ एक्स्ट्रीम वेदर कंडिशन. दुसरो एक विशय आयलो तो म्हणजे आमी आमच्या भुरग्यांक तयार करपाक जाय फॉर ऑल कायंड ऑफ कंडिशन्स. ताच्या नंतर आशिल्लो प्रश्न ऑफ इनएडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोविजन्स एट स्कूल. स्कुलांनी स्वताच आपलो इन्फ्रास्ट्रक्चराचो डेटा अपलोड केल्लो आसा. व्हेरी बेजीक म्हणजे ड्रिंकींग वॉटर फेसिलिटी किंवा सेपरेट वॉशरूम फॉर बॉयज एंड गर्ल्स, मागीर फॅन्स इन द क्लासरूम, हो तांच्यांनी आपलो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर आसा अशें म्हणून डेटा आसा. आनी ऑलमोस्ट म्हाका दिसता कितें की आनी एक विशय जो डिस्कशनाक आयिल्लो तो म्हणजे मार्च पर्यंत स्कुलां फूल स्ट्रेंथान चलतालीं आनी आतां एप्रिलान इट वूड बी ओन्ली 6 to 10 हायस्कुलांनी. सो जेन्ना फूल कॅपेसिटीचेर भुरगीं स्कुलां चलतालीं तेन्ना आतां तर इट इज रिड्युस्ड कॅपेसिटी म्हणटकीर जें बर्डन आसतलें ऑन इन्फ्रास्ट्रक्चर तें उलट कमी जाल्लें आसतलें आनी ह्या कॅपेसिटीन स्कुलां तांकां वेवस्थीत कॅटर करपाक शकतलीं अशें स्टेरींग कमिटीचें डिस्कशन जालें. नेक्स्ट आशिल्लो की पेरंट्स वील बी फेसींग लॉजिस्टीक चॅलेंजीस. आतां स्कूल बसीस बालरथ हो विशय चालूच आसा पण खूब कडेन पेरंट्सय भुरग्यांक हाडटा ड्रॉप करता असोय विशय आसा. सो तो जो अरेंजमेंट पयलीं पेरंट्सांनी केल्लो तो तर चालूच उरतलो, म्हणजे नवो कितें अरेंजमेंट करचो पडटलो असो विशय ना. पण कन्सिडरींग 11:30 तो एक जो कन्सर्न आशिल्लो की 11:30 मदींच जाता. पण जेन्ना आमी हिटा खातीर 11:30 म्हणटात किंवा NEP खातीर तांकां हे एक्सपोजर दिवपाक जाय म्हणजे क्वॉलिटी एज्युकेशन खंय तरी एनहान्स करपाक जाय, हे सगळी कंडिशन्स पळयली काय म्हाका दिसता की इट डजंट सुपरपास दीस इनकन्विनियन्स, इट डज सुपरपास दी इनकन्विनियन्स. कारण मातसो इनकन्विनियन्स जर कोणाक जाता आसत जाल्यार सुद्दां वॉट आर वी टार्गेटींग इज एनहान्समेंट इन क्वॉलिटी एज्युकेशन. आनी भुरग्यां खातीर आमी 11:30 करता तेच जर आमी डेड केल्ले युजल टायमींग जर दवरलो जाल्यार हिटाचो एक कन्सर्न आशिल्लो म्हणून आमी 11:30 करतात. सो हेंय जाय अशें जावचें ना. खंय तरी आमकां वे सोदून काडपाची आसा आनी ती म्हणजे 11:30 असो एक निर्णय स्टेरींग कमिटीन घेतिल्लो.
आता नेक्स्ट आशिल्लो की प्रपोज चेंज will violate the fundamental rights of student to safe and healthy environment. So आता तातूंत फुडलो आशिल्लो तो प्रपोज चेंज will violate the fundamental rights of student to safe and healthy learning environment as per the Constitution of India. हातून खंयच फंडामेंटल रायट वायलेट जायना. उलट हातून एक्चुअली आमी वी आर ट्रायंग टू प्रोवायड equal accessibility to all the students for the quality education. So इतलो जो आमचो उद्देश आसा की बरी क्वॉलिटी एज्युकेशन भुरग्यां पर्यंत पावोवपाची, ताच्या खातीर जर कितें स्टेप घेतलो जाल्यार तो अनकॉन्स्टिट्युशनल कसोच ठरचो ना. आतां हातून आमी कितें एक्झॅक्टली करपाक सोदतात तेंय ह्याच टायमार मेन्शन करतात. नव्यो करिक्युलर एरियाज डिसायड जाल्ले आसा ज्यो NEPन सजेस्ट केल्या. फॉर एग्जाम्पल इंटरडिसिप्लिनरी एरिया, फिजिकल एज्युकेशन. हाच्या पयलीं आर्ट फिजिकल एज्युकेशन आशिल्लें पण इट वॉज नॉट कन्सिडर्ड फॉर असेसमेंट किंवा ताका तितली वेटेज नाशिल्ली. आतां त्याय हातून वेटेज आसा. वोकेशनल फील्ड इंट्रोड्यूस जाता फ्रॉम 6th ऑनवर्ड्स. सो बेजिकली फोकस इज ऑन स्कील एज्युकेशन आनी होलिस्टीक डेवलपमेंट ऑफ स्टुडंट्स. सो हो जेन्ना उद्देश आसा तेन्ना इतलो जेन्ना आमी मुखार गोल दवरून चलतात की भुरग्यांक एक होलिस्टीक डेवलपमेंटाचेर फोकस करपाचो, तेन्ना खंय तरी फंडामेंटल रायट वायलेट जाता हें म्हणप सामकें चुकीचें. ताचे नंतर जे इंटरडिसिप्लिनरी एरियाज आसा तातूंत सुद्दां हांव एक मुद्दम सांगपाक सोदतां हातून की फॉर एग्जाम्पल फायनान्शियल आस्पेक्ट, फॉर एग्जाम्पल एनवायरमेंट रिलेटेड आस्पेक्ट, हे अशे जे आस्पेक्ट आसा तातूंत सुद्दां हातून फोकस केल्लो आसा. किंवा एक बेजीक लॉज भुरग्यांक आतां इतले आमी म्हणटा की एक्सिडंट जाता आनी कितें जाता, भुरग्यां मदीं ताची नॉलेज ना किंवा कितें रूल्स आसा, कितें आपल्यान सेफगार्ड घेवपाक जाय. सो इवन ते सुद्दां इज एडेड एज पार्ट ऑफ करिक्युलम, जेणे करून आमचो फोकस आसा की भुरग्यांचेर ताचे जे इनडेप्थ नॉलेज आसा ते तांकां स्कूल टायमानूच मेळचें आनी तांणी फुडें एज अ बेटर सिटीजन समाजान वावरचें. ताच्या नंतर आसा ते फोकस इज ऑन कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम. हे जे स्टेरिंग कमिटीन डिस्कस केले तेच तुमकां हांव सांगता. The focus is now on competency-based learning outcomes. आणि जे आमी म्हणटा की आयज पर्यंत रोड लर्निंग चलतालें. फॉर एग्जाम्पल आमी पाठांतर म्हणटात ताका. पाठांतर करप आनी आन्सराक बरोवप, तातूंतल्यान म्हाका कितें कळ्ळें, कितें समजलें असो हे उद्देश नाशिल्लो. पूण आतां इट इज कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम. मागीर अंडर वोकेशनल एज्युकेशन नवीन सेक्टर्स इंट्रोड्यूस केले आनी स्कुलांक आमी 15 सेक्टर्स दिल्या. आतां होय एक विशय आसा की एका गिवन स्कुलाक 15चे 15 ऑप्शन्स भुरग्यांक दिवपाक मेळना कारण इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. सो स्कूल कितें करता, आपल्या भुरग्यांनी जे ऑप्शन दिला, म्हणजे एक जर 25 भुरग्यांचो ग्रूप आसा तेणी एक सिमिलर ऑप्शन दिला, तांकां आमी ज्या ज्या जाग्यार पॉसिबल आसा त्या त्या जाग्यार ते ऑप्शन दिवपाक तांकां मुभा दिल्ली आसा, जेणे करून ते स्किल्स जे आसा तेही भुरग्यां मदीं ह्याच एजीचेर आमी तांकां दितली. नेक्स्ट आशिल्लें तें कंप्युटर एज्युकेशन. कंप्युटर एज्युकेशनूय जें आसा तें पयलीं जो ICT सब्जेक्ट तुमकां खबर आसता, ICT सब्जेक्ट म्हणून थोडे एक आउटडेटेड पोर्शन त्या ICT सब्जेक्टा मदीं आशिल्ले, तेंय आतां स्कील बेस्डान कन्वर्ट जाला. सो कंप्युटराकय आमी वोकेशनल स्टडीजांत हाडला आनी तेंय भुरग्यांक दिला. आर्ट एज्युकेशना कडेन उलयतना सांगता, आर्ट एज्युकेशनान आतां 4 सेक्टर्स आसात, फायन आर्ट, थिएटर आर्ट, म्युझीक एंड परफॉर्मिंग आर्ट. ह्या चारय हातून 4 आर्ट फॉर्मांनी म्हाका दिसता समग्र शिक्षण एक मोठी रिक्रुटमेंट ड्रायव्ह केली आनी आमचे सगळे मोर दॅन 450 स्कुलांक आर्ट टीचर प्रोवायड करपाचें एक मोठें काम हातीन घेतलें आनी तांणी तें अचिवूय केलें. आतां थोड्या एक्स्ट्रीम केसींनी 1-2 कडेन सगळे 4य पावपाक शकले ना, पण हाचो अर्थ असो न्ही की आमी भुरग्यांक हे ऑप्शनूच दिले ना. फायन आर्ट टीचर सगळ्या स्कुलांनी आसा, ताच्या भायर जे जे पॉसिबल आसा तितले ऑप्शन्स सगळ्या भुरग्यांक दिली. थोडी स्कुलांक 4य ऑफर करपाक मेळ्ळी आनी थोड्या कडेन नॉट लेस दॅन 2 अशें करून सगळ्या भुरग्यांक ऑफर केलें. आतां वळया आमी एसेसमेंट पॅटर्ना कडेन. आय एम टॉकिंग अबाउट ऑल दीस बिकॉज ऑफ दी issue raised by the parents as regards to the constitutional rights.
ताच्या नंतर असा जो NEPन असेसमेंट पॅटर्न सजेस्ट केला तो NEPन सजेस्ट केला की इट शूड बी अगेन कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट. तातूंत इंटरनल आनी एक्सटर्नल असेसमेंट आसतलो. इंटरनल असेसमेंट वूड बी प्युअरली ऑन द बेजीस ऑफ रुब्रिक्स. हाच्या फुडें इंटरनल असेसमेंटा खातीर एग्जाम जावची ना. इट वूल बी प्युअरली ऑन द बेजीस ऑफ रुब्रिक्स. आनी जो एक्सटर्नल असेसमेंट जातलो आयज पर्यंत स्कुलां आपूण पेपर सेट करताले आनी फक्त 10वी गोवा बोर्ड 10वी 12वी आनी लास्ट इयरच्यान फॉर 9th गोवा बोर्ड पेपर सेट करताले. पण आतां असें डिसिजन घेतलें की हांगा 6वे खातीर बी कॉमन पेपर सेटींग जातलें. कित्याक कारण वी हॅव टू एन्श्युअर दॅट ईच चायल्ड इज एक्सपोज्ड इन अ इक्वल फॉर्म टू ऑल दीस वॉट इज प्रपोज्ड अंडर NEP. म्हणून हे डिसिजन घेतलें की 6वेकूय बी कॉमन पेपर सेट जाता. जो पेपर सेटींग वील बी डन बाय SCRT आनी हाचे जे असेसमेंट आसा म्हणजे पेपर करेक्शन जे आसा ते आमी स्कुलांकच दिल्लें आसा. सो ह्या पद्दतीन आमची 6वेची असेसमेंट पॅटर्न करता.